सगळ्यांना दिसतंय का बघा इथं? सगळ्यांना दिसायला लागले? एकदा क्लिअर कट बोला. का तर ह्याच्यामधले जे मुद्दे आहेत ना दादा, सगळ्यात मुद्दे ही जी कोणी ऑर्गनाइज केले ना दादा, सगळे ही कॉलवर आहेत, ते पूर्ण समिती कॉलवर आहे दादा. का तर त्यांना पण दिसतंय दादा, गायकवाड मास्तर आहे दादा, पोरांचा सगळा आवाज उठवायला लागले, सगळं करायले. एकदा सांगाव सर आम्ही येतो, हे सगळे बोलले तिथं. हे दिसायला लागले? सगळ्यांना दिसतंय का ते सांगा. काय दादा, रस्ता रोक आंदोलन. पहिली गोष्ट, ह्यांनी हे डिसिजन डायरेक्ट रस्ता रोकवर केलं नाही. पहिल्यांदा व्यवस्थित निवेदन दिले, आंदोलन केले, सगळ्यांना भेटले, सरळ मार्गी केली. सरळ मार्ग, वाईट मार्ग कुणीही नाही, कुठलाही प्रकार नाही. ह्याच्यामध्ये जे आंदोलन चालू आहे, काल आपला फोन पण झाला होता. आंदोलन कुठं चालू आहे? मसनात चालू आहे दादा, मसर वाट्यात चालू आहे, बरोबर आहे का नाही? तिथं आज एका पोराला दादा सिरियस, म्हणजे जास्त आता साहजिकच आहे ना, काही ना काहीतरी आजार सिरियस होता. तो न्यूज पण आहे तिथे पेपरला, न्यूज आपल्या बातम्याला न्यूज चालू आहे दादा. तरी पण सरकार आवाज उठवायला तयार नाही. एवढं त्रास होऊन पण कोणी काही बोलत नाही तिथं. ह्याच्यामध्ये हो का आता लाईव्ह मध्ये मला तिथं ज्यावेळेस व्हिडिओ कॉल केला नाही हो का, रवींद्र दंगेकर साहेब होते दादा, त्यांनी पण पाठिंबा दिला. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले होते, ते पण येतो म्हणले दादा. सगळे परत उद्धव ठाकरे साहेब गटाचे, शरदचंद्र पवार साहेब गटाचे, हे सगळे जे जिल्हाध्यक्ष, शहर अध्यक्ष सगळे येणार आहेत. का तर शेवटी पोरांना एकी दाखवायचा वेळ आले दादा. हे तुमच्या समोर गोष्टी द्या, ही माझ्या मनाच्या गोष्टी काही नाहीत दादा, मनाची एक पण नाही. हे जे चालू आहे ते तुमच्यासाठी चालू आहे, ह्यात कुणाचा स्वार्थ नाही. आम्ही काही पोलीस भरती करत नाही दादा, पण जे पोरांचा हाल होते, जी पोरं फोन करून आम्हाला बोलतात ना, ते आम्हाला वाईट वाटते, बाकी काही कारण नाही. सिरियसली बोलतोय, कुठल्या तर मास्तरने येऊन पुढाकार घेतला पाहिजे. ह्यात काही स्टंटबाजी, गाजरं, केळं काही संबंध नाही, कोणाचाही संबंध नाही. मी अजून पण बोलतोय, ही लढाई तुमची आहे. इथं कोण नेता पुढारी काही संबंध नाही बाबा. ओके काय दादा, तो का दिलं इथं? चला पुन्हा एकदा हक्कासाठी लढाई लढूया, शेवटची लढाई जिंकूया. शेवटचा आहे दादा, की शेवटचा मुद्दा आहे दादा, शेवटची लढाई जिंकूनच यायचं आहे. सगळ्यांसाठी सांगतोय, हा चान्स आहे. नुसता अभ्यास 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 बस झाले यार. थोडं उतरा यार, दिसू द्या सरकारला, दिसू द्या पोरं ताकद काय पोरांमध्ये. दुसरी महत्वाची गोष्ट, महायुती सरकार, शेतकरी मुले बेरोजगार. आपल्याला सूट होतं वाक्य, सूट होते. त्याच्यानंतर शनिवार दिनांक 22 जून 2024 सकाळी 7 वाजता स्थळ जिल्हाधिकारी कार्यालय पुणे. 22 तारखेला आहे दादा, कधी 22 तारखेला. आणि काय सगळ्यांनी जे कोण पोरायची पुण्यामधले असलेली दादा, पुण्याच्या साईडला असलेली, ज्याचं ग्राउंड, पहिली गोष्ट अजून ग्राउंडवरची काहीतरी अपडेट देणार होती, त्यांनी काही अपडेट दिली नाहीत. याचा अर्थ तर समजायला लागला आपल्याला, बाबा ह्यांच्या मनात काही गोष्टी नाहीत. कशाला आपण हे करायला लागलोय? हा 22 तारखेला 2024, 22 जून म्हणजे उद्याचा दिवस, परवा दिवशी पुणे जे जिल्हाधिकारी कार्यालय आहे ना, त्याच्या समोर गोष्टी चालू होणार आहेत. त्या सगळ्यांनी मिळून मिसळून गोष्टी करायच्या. हे सगळ्यांना विनंती दादा, तुमच्या सपोर्ट शिवाय कोणी काही नाही दादा, एवढं लक्षात ठेवा. सर पालघरला खूप पाऊस झाला, नमिता म्हणते. हा ओके, अरे विधानसभेत बॉम्ब टाकून होऊ दे, मला अटक होऊ दे, फाशी मरणाला घाबरत नाही, ही पोकळ धमकी नाही. हा बरोबर आहे रे भैया, राग जसा आहे ना, हा राग व्यक्त करा पब्लिकमध्ये येऊन. सगळ्यांच्या मनात राग, आमच्या मनात राग नाही. अरे आमचा काही संबंध नाही याच्यामध्ये. पण आम्ही ज्या पोरांना शिकवते, पोलीस भरतीची पोरायची, एसएससीची पोरायची, रेल्वेची, मग पोलीस भरतीच्या पोरावर अन्याय होत असेल, आम्ही येणारच नाही. ते काय जरी झालं तरी शेवटी तो आमच्या पण इमेजचा प्रश्न आहे. अरे तुमच्या इथं बाबा अशाच्या गोष्टी चालल्या यार, आम्हाला पण बोलणार आहेत ना. आम्ही काय देऊ आमच्या बापाला उत्तर? अरे अशाच्या गोष्टी चालल्या त्या, तुम्ही काय करताय म्हणणार आहेत आम्हाला. पण आता कोणतं काहीतरी म्हणणार, सर तुमचं पोलीस भरतीचं ग्राउंड आउट आहे का? अरे आमचा संबंध, आम्ही पोलीस भरती देतच नाही. बघा दादांनो, एका माणसामुळे तुम्ही आयुष्य गोडे लावून घेऊ नका. सरळ नावं घेते, सरळ आज मिटिंगला कोण कोण होती, ती 2 आमदार कोण होती दादा, कोण काय बोललं, मुख्यमंत्री साहेब काय बोलले, एक माणूस काय म्हणला, मग अजून सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती होऊन जर आपण गप्पच बसत असेल तर काय यार. ठीक आहे, आम्हाला काय करावं, आम्हाला काय करावं काय समजत नाही. म्हणजे दादा एवढं मोठं करायला लागले, सगळ्यांनी केले दादा. हे काय ह्यांची लढाई नाही दादा, ही आपली लढाई आहे. ह्यात सगळं मुद्दा आहेत यार. पावसामुळे मुलांची भरतीमध्ये काय आपला हाल व्हायला लागले, त्याला स्थगिती भेटावं हा मुद्दा आहे. एसीबीसी दाखल्याचा मुद्दा आहे दादा, वयवाढीचा मुद्दा. 3च मुद्दा आहेत ना, 3. मग हे 3 मुद्द्याला एवढं काय प्रॉब्लेम आहे, मला हेच काही नाही. ज्यावेळेस ह्या बीजेपीवाल्यांची वर सत्ता बसत नव्हते, तर नितीश कुमारनं परत चंद्रबाबू नायडूने जी मागण्या मान्य केल्या, विदिन 2 मिनिटात मागण्या मान्य. तू ये बाबा, तू पाहिजे तू म्हणली ना, मग तुम्हाला इथं पोरांनी निवडून दिले तुम्हाला, पण तुम्ही पोरांच्या मागण्या मान्य करत नाही. मग काय तुम्ही सरकार काय लागलं, म्हणजे आमचं नवरं बिवरं झालंय म्हणा, काय झालंय तुम्ही, ते काय बंद झालंय. हे तर खरं, मोदी भाऊ पंतप्रधान तेवढं बहुमत नव्हतं, चंद्रबाबू नायडू आला, नितीश कुमार आला, त्या दोघांनी बरोबर पाहिजे ते घेतलं, त्यांनी दिलं. त्यांच्या मागण्या 2 मिनिटात मान्य होते. त्या तुम्ही भेटायला ती खुर्च्यावर हे करून काढून भाऊ साहेब बसा बसा करताय, मग पोरांचं केलं का? 3 तर मुद्दा आहे, जास्त पण मुद्दा नाही. बरं तुम्ही आता त्रास द्याल, 3 महिन्यानंतर काय करताल? बरं चला एक वाईट विचार करून चालू, बाबा तुम्ही आम्हाला काय नाही कोल्लं, तुम्ही आम्हाला कोल्लं, 3 महिन्यात काय करणार आहे तुम्हाला हे दाखवायचं आहे. मग आमचं पण चॅनल आहे इथं, काही ना काहीतरी करू, पोरं आहे ती एवढी मोठी मागं. 3 महिन्यानंतर कुठे जात आहे? मग घरात बसत परत कायमच घरी बसायचं दादा, साधा प्रश्न आहे तो. आज मीरा भाईदरला ग्राउंड होतं, आम्हाला रात्री 12ला SMS केला की भरती 27 होईल, म्हणून त्यांनी अगोदर सांगायचं ना, त्यांना किती पाऊस होता, पूर्ण ग्राउंडवर गाळ झालाय. दिलीप मेसेज बघा. कसं काय बीजेपी सरकार करा, वोटचा माझा करा, बीजेपीला मतदान करा, तो का पोर म्हणायला करा, कसं होतंय, बोकांनी बसली का नाही ती? अरे काय तुम्हाला अजून काय काय सांगतोय, ऐकताय पहिल्यापासून? अरे दादा नाही रे, हे हाल करायला बसलेत आपले, वरडून सांगतो तू, एक जण ऐकायला तयार नाही. काय लावलंय यार तुम्ही? पेटायचं असेल नीट पेटा. हे असले छक्केपंजासारखे धंदे कुणी करू नका दादा, शपथ सांगतो. हे अवघड गोष्ट आहे दादा, अवघड. अशा गोष्टी बिहारमध्ये झाला असतं ना, बिहार फुटला असतं मी म्हणतोय, पूर्ण फुटला असतं. यूपीमध्ये दिसतं एसआयचा पेपर, एक शिफ्टचा पेपर लीक झाल्यासारखं वाटलं, अख्खं यूपी पेटलं. अरे काय पावर आहे हो, आपल्या लोकांना विद्यार्थ्याची पावरच कळत नाही, आणि विद्यार्थ्यांना पण समजत नाही. काय धंदे यार. ठीक आहे, सगळ्यांनी दादा जावा, सगळ्यांनी हे की त्याशिवाय गोष्टी काही होत नाहीत, पहिली गोष्ट समजून घ्या. बघा एक्सप्लोर ट्रॅव्हलिंग विथ मीचा पण मेसेज आला, त्याचा रात्री पण मेसेज आला होता, व्हॉट्सअपला बोललो होतो त्याला पण. त्यामुळे आंदोलन दादांनो सगळ्यांनी व्यवस्थित हे झालं, सगळे नेता मंडळाने सपोर्ट केलाय दादा, सगळं झालंय. तुम्ही प्रे कर, कसं असते तुमच्याशिवाय पण गोष्टी काही नाहीत.